सर्व समूह सहाय्यक आपल्याकडं जे काही आता आपण शेतीशाळा घेतोय कापसाच्या, तर त्या शेतीशाळामध्ये बघा आता तुम्हाला मावा किडीचा जो आहे तो आउटब्रेक जो आहे तो आर्थिक नुकसान पातळीच्या वर जो आहे तो निदर्शनास येईल. प्रत्येक झाडामध्ये जर ते पाहिलं अक्षरशः आता काही ठिकाणी तर अक्षरशः पानंसुद्धा आता काळे पडायला चालू झालेले आहेत. जे काही त्याचं रस शोषण ते करत आहे, त्याच्यानंतर त्या मावा किडीच्या अंगातून निघणारा जो काही चिकस स्त्रव आहे त्याच्यामुळं मग हवेतली बुरशी ते वाढते आणि ते पानं जे आहे ते काळे पडतात. तर या अनुषंगानं आपल्याला सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. सोबतच एक काही मित्र कीटकसुद्धा काही दिसायलेले आहेत. बऱ्याच जणाला मित्र कीटक माहीत नसतात, त्या अनुषंगानं हा व्हिडिओ काढतोय. जर बघा हा जो काही अशा पद्धतीचे जे काही हे कीटक दिसतात असे पानाला चिटकून असलेले, तर हे कात टाकायच्या अवस्थेमध्ये किंवा एका म्हणजे आळी अवस्थेमधून जे आहे ते पुढं आता प्रौढावस्थेमध्ये जात असलेली जी आहे ती ही आहे आपली लेडी बर्ड बिटल. तर ही मावा किडीला खायचं काम करत असते आणि हे असे जर कीटक मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला या म्हणजे ह्या महिन्यामध्ये 100% दिसणारच तुम्हाला. तर ह्यांचं जे आहे ते नुकसान होणार नाही किंवा जे रसायनं किंवा जे कीटकनाशकं ह्या मित्र कीटकांचं नुकसान करतात फॉज गटातले म्हणजे गॅस पॉयझन तयार करणारे, तर ते शक्यतो शेतकऱ्यांना वापरायचा सल्ला देऊ नका आणि ह्या किडींचं ह्या कीटकाचं जे आहे ते संवर्धन करा. आणि दुसरा विषय माव्याचं मी दाखवेन. बघा हे माव्याचा प्रादुर्भाव झाल्याच्यानंतर कशा पद्धतीने हे पान पूर्णपणे असं खालच्या साईडला बोकडल्यासारखं खालच्या साईडला त्याचं हे झुकलेलं आहे आणि एकदम खडबडीत असं हे झालं आहे रस शोषण केल्यामुळे. त्याच्या खाली जर आपण बघितलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो मावा किडीचा जो आहे तो आउटब्रेक या ठिकाणी जे आहे ते झालेला आहे. याची आर्थिक नुकसान पातळी 10 ते 15 मावाचे हे प्रौढ जर आपल्या पानावर असतील तर ती आर्थिक नुकसान पातळी जी आहे ते आहे. आणि हे एकाच ठिकाणचं निरीक्षण नाही तर सगळ्या रानामध्ये फिरून जे आहे ते आपण यापूर्वी आपण दिलेली जी काही PDF आहे त्याप्रमाणे निरीक्षण घ्या आणि व्यवस्थापनाच्या उपाययोजना ज्या आहेत ते शेतकऱ्यांना सुचवा. तर ह्या अशा पद्धतीनं ह्या सगळं प्लॉटमध्ये जे आहे ते आता मावा किडीचा प्रादुर्भाव जो आहे तो दिसतोय, त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. याच्यामध्ये मी अंडी पण दाखवेन. आता ह्या मित्र कीटकाची अंडी मला काही ठिकाणी जे आहे ते निदर्शनास आली. सोबत हा रेड कॉटन बग पण दिसतोय. पण मावा किडीचा हा प्रादुर्भाव जो आहे तो बऱ्यापैकी आपल्याला सगळे ह्या पूर्णपणे फांद्यांवर आणि हे दिसायला चालू झालेला आहे.